फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे। पण फलटण दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। रणजितसिंह, चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत, असंही फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवरती मवियाने टीका केलेली आहे। फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय। आमदार धनंजय मुंडेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली। बीडमधील तरुणीच्या घरी जात पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलंय। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केलेला आहे। तर खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा केली आहे। महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे संवाद साधलाय। खचून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे। निपक्षपाती चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन असं आश्वासन सुद्धा सुळेंनी दिलं। खासदार प्रणिती शिंदेंनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी वडवणी तालुक्यातील मूळ गावी दाखल झाले। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी मनसे कामाला लागलेली आहे। उद्या दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मुंबई शहर परिसरातला मेळावा होतोय आणि उत्तर मुंबईच्या मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा पार पडणार आहे। 1 नोव्हेंबरचा मोर्चा मोठा करण्यासाठी मनसे ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेते। 1 नोव्हेंबरला मोर्चा पार पडतो। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मनसे आता ऍक्शन मोडमध्ये आलेली आपण बघतोय। ठिकठिकाणी मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेतला जातोय। उद्या दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मुंबई शहर परिसरातला मेळावा पार पडतोय। जालन्यात भाजपला युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असा टोला खोतकरांनी लगावलाय। तर पीआर कार्ड प्रकरणावरून भाजपच्या चिल्लर नेत्यानेच हा चिल्लर प्रकार केलाय असं म्हणत कैलास गोरंट्याल यांचा खोतकरांनी चिल्लर असा उल्लेख केलाय। भाजप आणि शिवसेना यांची महायुती असली तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक मात्र राणे बंधू थेट आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यामध्ये स्वबळावरती लढण्याचा नारा दिलाय, तर त्यांचे बंधू भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी इथं मैत्रीपूर्ण लढत होईल असं जाहीर केलंय। वर्ध्यात निवडणुकांआधीच महायुतीत स्वबळावरून धुसफूस पाहायला मिळते। जिल्ह्यातील पालिका निवडणुका भाजप स्वबळावरती लढवण्याच्या तयारीमध्ये आहे। मित्रपक्ष एकत्र येत असतील तर आम्ही स्वबळासाठी तयारीत आहोत असा इशारा रामदास तडस यांनी दिलाय। जैन धर्मियांची जागा मोहोळ परिवाराने खाण्याचा प्रयत्न केला असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। ही सगळी जागा जैन मंदिराच्या ताब्यात द्या, मोहोळ चुकीचे आहेत, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करत घोळ समोर आणण्याचे आदेश दिले। त्यामुळे 1 नोव्हेंबरचा मोर्चा आधी मनसेकडून मतदार याद्यांची तपासणी सुरू करण्यात येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन होणार आहे। दिल्लीतील भाजप पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती चर्चगेट परिसरात भाजप नवप्रदेश मुख्यालय बांधण्यात येणार आहे। या भूमिपूजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह भाजपाचे इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित असतील। ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तम जानकर यांच्यावरती सडकून टीका केली आहे। मी आमदारकीसाठी कोणाचे पाय चाटले नाहीत असा हल्लाबोल जयकुमार गोरेंनी केलाय। यमानं नवीन GR काढलाय। स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागतो, तरच तिकीट मिळतं। त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होईल आणि मगच तिकीट मिळेल असं विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलंय। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पीआर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे। मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डवरून वगळण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड काढून फेकला आणि बोर्डला काळं फासलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मतदार याद्यांवरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। मनसेचे माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर
यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याचा भाजपाच्या आमदार उमा खापरे यांनी चांगला समाचार घेतलाय. तुमच्या पक्षातील नगरसेवक आमच्याकडे काय येतात याचं आत्मपरीक्षण करा असा टोला सुद्धा लगावलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. सावंतवाडीत विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. आणखी मोठे पक्षप्रवेश लवकरच होतील असा निर्वाळा यावेळेला भाजप नेते विशाल परब यांनी केलाय. सरकारमधील चेलेचपाटे ओबीसींचं नुकसान नाही म्हणतात, मात्र मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं नुकसान होतंय. त्यामुळे बावनकुळेंना विनंती आहे की खुर्चीसाठी वाहत जाऊ नका. भाजपानं तुम्हाला अडगळीत टाकलं होतं तेव्हा ओबीसी नेते म्हणून तुम्हाला बळ मिळालं असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी बावनकुळेंवरती केलाय. दौंडमध्ये राष्ट्रवादीने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी अवधूत अवताडेंना जाग आलेली आहे. प्रभागाची मतदार यादी बनवताना निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे काम करणार असं पत्र देत त्यांनी मान्य केलं आहे. हिंगोलीत झालेल्या परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापूस पीक भिजल्यामुळे पिवळा पडून काळवंडायला सुरुवात झाली आहे. चोपडा तालुक्यात झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी घेतलेला मका भिजलेला आहे. मका ओला झाल्यामुळे 7 ते 8 व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. निफाड तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे द्राक्ष बागांसह इतर फळांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या. भंडारा जिल्ह्यात पावसानं धान पीक भिजलेल्या धानाला कोंब फुटण्याचा धोका निर्माण झालाय. हे वातावरण 4 दिवस असंच राहिलं तर धान हातातून जाण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजलाय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसाने हिरावलाय. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर केलाय. धान पीक भिजल्यामुळे मोठं नुकसान झालंय. धानाला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात सापडलेत. मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे द्राक्षांच्या गडावरती परिणाम झालाय. अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळं सडू लागलेली आहेत, त्यामुळे बागायतदार हतबल झाले. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्यात आलंय. दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयाकडून नाव बदलल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे यापुढे रेल्वे स्थानकाचं नवीन स्थानक कोड CPSN असा असणार आहे. परभणीतील पोखर्णी फाटा परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 1 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर या ठिकाणाहून पळ काढल्याने दैठणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. भात शेतीच्या नुकसानाचं तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना द्यावेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आळंदी मंदिर परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिलेत. मात्र प्रशासनाची भूमिका आडमुठी असल्याचा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. आमच्यावरच असा अन्याय का असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. सोलापुरातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चर्चा रंगली. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचं दर्शन 24 तास सुरू करण्यात आलेलं आहे. 2 नोव्हेंबर रोजी 24 तास दर्शन सुरू होणार असल्यामुळे विठ्ठलाचं राजोपचार बंद करण्यात आले. अकलूजमध्ये देशी श्वानांचा शो आणि ग्रेहाऊंड श्वानाची चित्रथरारक रेस पार पडली. तमाम श्वानप्रेमींनी रेसचा आनंद लुटलाय. निमगाव मगर या ठिकाणी भारत या श्वानाने शर्यत जिंकत प्रथम क्रमांक पटकावलाय. दिवाळी सुट्टीत पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्याला पसंती दिली आहे. राज्यभरातील पर्यटक सुट्टीकरता समुद्र किनारी दाखल झाले. पर्यटकांनी समुद्र किनारी निसर्गाचा मनमुराद आनंद घेतलाय. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते धुळे शहरातील महाविद्यालयामध्ये जिमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यावेळेला
राज्यातील शाळा महाविद्यालयांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ओपन जिम देण्यात येणार असल्याचं कोकाटे यांनी स्पष्ट केलं. पुण्यात हिंदू महासंघातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आता शनिवार वाडा वादामध्ये आनंद दवे यांनी उडी घेतली आहे. शनिवार वाडा हिंदूंसाठीच असावा या मागणीसाठी दवे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दिवाळीच्या सुट्ट्या आणि वीकेंड निमित्ताने पर्यटकांनी किल्ले रायगडावरती गर्दी केली आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वाहनांची तुफान गर्दी असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सांगलीच्या पलूस तालुक्यातील अमणापूर या ठिकाणी एका शेततळ्यामध्ये मगरीने तळ ठोकलेला आहे. मगरीच्या वास्तव्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.